नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या प्लॉटला पूर्ण 52 दिवस पूर्ण झालेत आणि 52 दिवसामध्ये आपल्या प्लॉटची कंडिशन एकदम चांगली व्यवस्थित आहे. भरपूर अजून अशा प्रकारची सेटिंग झालेली आहे. त्यानंतर अशा प्रकारची सेटिंग आहे. काही फळं मोठाले झालेत आणि चांगल्या प्रकारे आपली सेटिंग चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, उद्या आपण हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत, म्हणजे उद्या ह्या प्लॉटला 53 दिवस पूर्ण झालेले असतील. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की कलिंगडचे रेट एवढे का वाढलेत आणि खरबूज रेट एवढे का पडलेत, या विषयावर आपण मार्केटचा एक अभ्यास करून आपण एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगणार होतो. तर शेतकरी मित्रांनो, आता तेच बोलणार आहोत आपण. पण त्याआधी आपल्या एक प्लॉटची कंडिशन बघू. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या भागामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे प्लॉट हे जवळपास 45 दिवसापासून तर 60 दिवसापर्यंत अशा टाईम पिरियडमध्ये सगळ्यांची सेटिंग झाली आहे. आणि वरून 2 टप्प्यामध्ये सेटिंग झाली. एक 45 दिवसाच्या टायमिंगमध्ये झाली आणि नंतर एक 10-12 दिवसानंतर झाली आहे. अशा 2 टप्प्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची सेटिंग झाली आहे. पण पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची सेटिंग कमी आहे. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये भरपूर अशी सेटिंग झालेली आहे खरबूज प्लॉटची. तर शेतकरी मित्रांनो, यंदाची परिस्थिती जर बघितली तर खरबूज प्लॉटमध्ये ॲव्हरेज हा कमी आहे. भरपूर शेतकऱ्यांची ॲव्हरेज निघत नाही आहे. आपलं पण आपण जे लास्ट टाईम काढलं होतं 24 टनाचं, ह्या क्षेत्रामध्ये यंदा आपलं ते ॲव्हरेज निघन नाही निघन हे आपण येणाऱ्या वेळेमध्ये बघणार आहोत. अशा प्रकारची आपली सेटिंग झालेली आहे. मागच्या वेळेस आपली ही सेटिंग भरपूर जास्त प्रमाणात होती आणि भरपूर असा प्लॉट भारी होता. तर शेतकरी मित्रांनो, आपले 4 दिवसाआधी आपल्या प्लॉटमध्ये ड्रॉपिंगचं प्रमाण जास्त वाढलं होतं. तर आपण ते ड्रॉपिंग थांबवण्यासाठी आणि त्यानंतर फुलकळी निघून सेट होण्यासाठी आपण एक चांगला मागचं शेड्यूल उचलून बघितलं. त्यात आपण जे शेड्यूल मागच्या वेळेस वापरलं होतं तेच आपण यंदा वापरलं आहे. म्हणजे हा एकच वापरला आहे. टायमानुसार, वेळेनुसार. आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर ह्याची खूप बेकार परिस्थिती आहे. खूप ढगाळ वातावरण आहे. रात्री खूप थंडी पडते आणि दिवसा ढगाळ वातावरण असतो. ह्या परिस्थितीमध्ये खरबूज पिकांना सेटिंग होणे, चांगले सेट येणे, त्यांना कळी स्ट्रॉंगपणा हे खूप वीक होत असतात. पण शेतकरी मित्रांनो, आपल्या ते लक्षात लवकर आलं. त्यामुळं आपण मिलाच आणि 05234 दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण सोडलं आहे. आज 3रा दिवस आहे, उद्या 4था दिवस आहे ना. आपल्याला त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसून आला. जे आपण बारीक कळी बघितली होती ती चांगल्या प्रकारे सेट झाली. तर शेतकरी मित्रांनो, कुठं ना कुठं आला आपल्याला नक्कीच मिलाच आणि 05234चा फायदा झालेला आहे. साईजसाठी पण आणि आपली जी नवीन कळी निघली होती त्याला सेट होण्यासाठी पण. तर शेतकरी मित्रांनो, आता बोलूया आपण मार्केटबद्दल. तर शेतकरी मित्रांनो, यंदाचा पावसाळा जर बघितला तर खूप जास्त प्रमाणात बाहेर राज्यामध्ये पाऊस पडलेला आहे. म्हणजे तुम्ही दिल्ली ठिकाणी म्हणा, बिहार, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, म्हणजे ह्या भागामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्या साईडला अजून पण खूप जास्त थंडी आहे. तर शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत तिकडे थंडी कम होत नाही तोपर्यंत तिकडून खरबूज प्लॉटची ऑर्डर निघणार नाही. त्याचं एक मोठं कारण आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्या इकडे व्यापारी हे कच्च्या मालाची हार्वेस्टिंग करतात डबल जाळीचे आणि ते 2 दिवसाच्या ट्रान्सपोर्टमध्ये तिथं जाईपर्यंत ते चांगल्या प्रकारे एक 80% ते पिकून जातात. त्यानंतर ते 20% म्हणजे 10% ते दुकानात असताना 2 दिवसाच्या विक्रीमध्ये पिकतात आणि नंतर ते 10% जे व्यापारी आपल्या दुकानात विक्रीसाठी नेतात त्यांच्याजवळ पिकतात आणि खाणाऱ्या लोकांजवळ ते प्रॉपरली पिकूनच जातात. अशा पद्धतीची परिस्थिती खरबूज पिकाची असते. पण शेतकरी मित्रांनो, यंदा थंडीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळं एक तर आपल्या भागात पण थंडी जास्त आहे. ह्या थंडीमुळं इथून प्रॉपर माल गेल्यानंतर तिथं जाईपर्यंत तो माल जशाचा तसाच आहे. कारण थंडीमुळं एक फ्रीज झालेला असतं. जसं आपण फ्रीजमध्ये कोणती वस्तू ठेवतो आणि ते कितीतरी दिवस चांगली जशाची तशी असते. त्याच परिस्थितीमध्ये यंदा खरबूजच्या पिकाची झालेली आहे. म्हणजे इथून कटिंग केल्यानंतर जे माल इथून कच्चा डबल जाळीचा जाणार आहे ते तुमचं दिल्ली जाण्यापर्यंत किंवा पंजाब तिकडं कोणत्याही राज्यात असो ते जशाचं तसंच असणार आहे. त्यानंतर तिथं ठेवून पण ते माल पिकत नाही आहे आणि ज्यावेळेस विक्रीसाठी व्यापारी नेत आहेत छोटे मोठे, त्यांच्याजवळ बी तो माल कच्चाच असतो आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, ते व्यापारी परत माल घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळं तिकडल्या मोठ्याल्या व्यापाऱ्यांची आपल्या इकडं ऑर्डरच निघत नाही आहे. आणि इकून जर पिकेल माल जर पाठवायचा असेल तर तो तिथं जाईपर्यंत पूर्ण खराब होतो आहे.
कारण तुम्ही खरबूज पीक हा एकावर एक म्हणजे एकावर एक फळ जास्त ठेवून तुम्ही एवढा ट्रान्सपोर्टचा लांबचा प्रवास नाही करू शकत. तो पूर्ण खराब होतो. पूर्णपैकी तो बिलबिल होतो, म्हणजेच पूर्ण नरम पडतो आणि तो विकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये खरबूजची सध्याची परिस्थिती आहे, त्यामुळं खरबूज रेट हा पडलेला आहे. जोपर्यंत तिकडं वातावरण दमट तयार होत नाही, ऊन पडत नाही, तोपर्यंत आपल्याकडं खरबूजची मागणी वाढणार नाही. येणाऱ्या टायमामध्ये खरबूजची नक्कीच मागणी वाढणार आणि तुमचे रेट पण चांगल्या प्रकारे सुधारतील. तर शेतकरी मित्रांनो, कलिंगड मग एवढं रेट कलिंगडला काय? तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला एवढं माहीत असेल की आपण कलिंगड हे जागेवर पिकवतो, म्हणजे तुमचं वेलीला असतानाच पूर्ण कलिंगड हा पिकलेला असतो, पूर्ण लाल कलर होऊन तो हार्वेस्टिंगला आलेला असतो आणि आपण तोडल्यानंतर बी तुम्ही घरी पण ठेवलं तर तुमचं ते 15 दिवस त्या फळाला काहीच होत नाही. हे कलिंगडचं वैशिष्ट्य आहे. तर शेतकरी मित्रांनो, थंडीमध्ये कलिंगड म्हणजे आपल्या इथं पण थंडी आहे, त्या भागात पण थंडी आहे, बाहेर राज्यामध्ये. तर आपल्याकडं तोडल्यानंतर ते खरबूज जशाचं तसं मार्केटमध्ये जातं आहे. त्यानंतर तिथं थंडी असल्यामुळे तो फ्रीज होतं आहे आणि त्यामुळं तो माल खराबच होत नाही 15 दिवस. आणि नंतर हा व्यापाऱ्यांकडे जाऊन पण तो माल जशाचा तसा असल्यामुळं त्यात टणकपणा म्हणजे कडकपणा असल्यामुळं मार्केटमध्ये तो माल चालतो आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर कलिंगड मार्केटमध्ये कमी आहे आणि यंदा खरबूजची परिस्थिती बिघडल्यामुळं लोक कुठं ना कुठं कलिंगड खाण्याकडे लोकांचं जास्त कल आहे आणि उत्पादन कमी आहे. तर इथं कलिंगडचे रेट वाढलेत, म्हणजे मागणी वाढली. मोठ्या सिटींमध्ये मागणी कलिंगडची वाढली, खरबूजची पडली. त्यामुळं इकडं आपल्या भागामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये कलिंगडचं उत्पादन होतं आहे त्या भागामध्ये व्यापाऱ्यांची मागणी वाढली. मग ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या भागामध्ये कलिंगडचं हे प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे हे कलिंगड कुठं ना कुठं भरपूर प्रमाणात त्याचे रेट वाढून गेलेत आणि यंदा चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचे कलिंगडचे पैसे बनले. ज्या शेतकऱ्यांकडे कलिंगड होतं त्यांचा भरपूर असा पैसा बनला आहे. त्या शेतकऱ्यांचं खूप म्हणजे खूप खूप अभिनंदन आहे, कारण त्यांचं फर्स्ट टाईम एवढं पैसा म्हणजे 20, 22, 25 रुपयापर्यंत हार्वेस्टिंग चालू आहे. मी 28 रुपयापर्यंत पण हार्वेस्टिंग बघितली. तर अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आपल्या भागामध्ये चालू आहे. ही पूर्णपणे एक साखळी आहे. ही साखळी जोपर्यंत आपल्या भागातली थंडी आणि बाहेर राज्याची थंडी ही कमी होत नाही तोपर्यंत खरबूजचा रेट वाढणार नाही. पण शेतकरी मित्रांनो, यंदा खरबूजचा रेट जर वाढला तर खूप जास्त वाढेल, कारण प्लॉटमध्ये टनेज शेतकऱ्यांची निघत नाही आहे. कलिंगडचा बी टनेज यंदा निघत नाही आहे. पण खरबूजचे रेट वाढे तर भरपूर चांगल्या प्रमाणात वाढतील. हे तुम्ही चांगलं आवर्जून लक्षात असू द्या, कारण एक वेळ अशी येणार आहे की तिथं खरबूजची शॉर्टिंग येणार आहे आणि कमी पडल्यामुळं कुठं ना कुठं खरबूज ची मागणी वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटला अजून 1 महिना म्हणजे 1 महिन्यात आपला प्लॉट हार्वेस्टिंगला येणार नाही. 1 महिन्यानंतर आपला प्लॉट पहिला हात हार्वेस्टिंगला येईल. वन टाईम आपली यंदा हार्वेस्टिंग होणार नाही आहे, हे आपल्याला आत्ताच कळून चुकलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपली माहिती आपलं जे माहिती घेतलेलं आहे आपण मार्केटमधून, ते तुम्हाला कसं वाटलं आहे कसं नाही हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. काही विचारायचं असेल तरी तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपल्या लवकरच एक दुसऱ्या आणि नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन काहीतरी आपल्याला माहीत पडेनच मार्केटमधून. तर सगळ्याच शेतकऱ्यांना आपला राम राम.